मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सगळ्या खासदारांची बैठक झाली आणि या बैठकीला सगळे 9 खासदार उपस्थित होते। अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अरविंद सावंत हे खासदार प्रत्यक्षात बैठकीला होते, तर इतर 5 खासदार हे ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते। दरम्यान आज प्रत्यक्ष बैठकीला हजर न राहिलेले खासदार येत्या 2-3 दिवसात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं। या सगळ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं असून पुन्हा पुढच्या महिन्यात या खासदारांची बैठक होणार आहे। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संसदीय दलाची जी बैठक बोलवली नेहमीप्रमाणे या बैठकीला खासदार अरविंद सावंतजी, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यानंतर उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। त्यातले मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यात उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। त्यानंतर आमचे आष्टीकर नागेश तिथे एक निवडणूक आहे, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। संजय देशमुख आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। यवतमाळ वाशिमचे खासदार जे आहेत संजय देशमुख, त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, मुलीच्या लग्नासंदर्भात काही बैठक आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले आणि 9च्या 9 खासदार या बैठकीत सहभागी झाले अशा पद्धतीनं। आणि उद्धवजींनी मार्गदर्शन केलं आणि परत पुढल्या महिन्यामध्ये अशा प्रकारची एक मीटिंग होईल आणि काही खासदार जे आजच्या बैठकीला प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत ते पुढल्या 2-3 दिवसामध्ये मातोश्रीवरती येतील। दरम्यान राऊतांना ऑपरेशन टायगरवरून प्रश्न विचारला असता त्यांनी ऑपरेशन लांडगा करणार असल्याचं सांगितलं। कौन सा डर है? अरे छोड़ो, हम क्या डरने वाले लोग हैं? हमारे पूरे सांसद, पूरा संसदीय दल एक साथ है, एकजुट है, मजबूत है और मजबूत रहेंगे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। ऑपरेशन वुल्फ लांडगा। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हो? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। ऑपरेशन वुल्फ लांडगा। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीतून बाहेर आलेल्या संजय दिना पाटलांना उद्धव ठाकरेंसोबत राहणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं। किसी का दबाव मेरे को तो नहीं है, ना मेरे कोई जो साथी है उन पे है। हाँ, ऐसा कुछ हो सोबतच राहणार म्हणजे उद्धव ठाकरेंसोबतच राहणार तुम्ही? म्हणजे हे विचारायची गरज कशाला आहे? जी चर्चा आहे, चर्चा तर काही करतात का लोक? त्या काय सर्व चर्चेला सर्व उत्तर देत राहायचं काय? असं काय कोणी काही बोलणार आहे? आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, काय इनसाइड स्टोरी आहे ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकी संदर्भातली आणि संजय दिना पाटलांनी थेट उत्तर देणं टाळलंय ते सूचक वाटतंय? प्रज्ञा, साधारणपणे 12:30 वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती। साधारणपणे 1.5 तास लेट संजय दिना पाटील अगदी बैठक संपताना या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्यावेळेस त्यांना या संदर्भात विचारण्यात आलं, बैठकी संदर्भात विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांना सांगितलं की एक किरकोळ अपघात झाला होता, त्यामुळे आपल्याला यायला उशीर झाला। मात्र आपण उद्धव ठाकरेंसोबत आहात का, आपण शिंदेसोबत जाणार नाहीत का, यावर स्पष्टपणे उत्तर देणं त्यांना टाळल्याचं आपल्याला दिसलं। तर दुसरीकडे आजच्या या ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं जी बैठक पार पडली होती त्या बैठकीच्या कुठेतरी चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो संजय राऊत यांना केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन टायगर होत नाहीये, उलट आम्ही ऑपरेशन लांडगा करणार आहोत अशा पद्धतीची बाब या निमित्तानं संजय राऊत यांना नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 9 एकंदरीत खासदार यांना अपेक्षित होतं, मात्र
4 खासदार या ठिकाणी उपस्थित प्रत्यक्षात असल्याचं आपल्याला दिसलं, तर 5 खासदार जे आहेत ते उपस्थित या ठिकाणी ऑनलाईन असल्याची देखील माहिती संजय राऊत यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर असतील, भाऊसाहेब चौरे असतील, यासोबतच संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, या सगळ्यांच्या संदर्भानं देखील त्यांना उत्तरं दिलेली आहेत। या येत्या 2-3 दिवसांमध्ये हे सर्व जे ऑनलाईन उपस्थित असणारे खासदार आहेत ते प्रत्यक्ष या ठिकाणी येतील आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारची पक्षामध्ये फूट नाहीये, किंबहुना ऑपरेशन टायगर संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या देखील केवळ चर्चा आहेत। खरं ऑपरेशन तर आपण ऑपरेशन लांडगा करणार आहोत, अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका संजय राऊत यांना आजच्या बैठकीच्या निमित्तानं मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या बैठकीला प्रत्यक्षामध्ये स्वतः संजय राऊत, यासोबतच अनिल देसाई असतील, संजय दिना पाटील असतील, यासोबतच राजाभाऊ वाजे असतील, अरविंद सावंत असतील, हे खासदार प्रत्यक्ष उपस्थित असल्याचं आपल्याला दिसलेलं। अनिल देसाई देखील या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित होते। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।